हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग ऑफ कोकण डे 4। तर आज होती निकिता आणि प्रफुल्ल यांची एंगेजमेंट म्हणजेच साखरपुडा। रोजच्या सारखी आमची सकाळ झाली ती आदित्यच्या डान्सने। उठलो, फ्रेश झालो, पूर्ण रेडी वगैरे होऊन आम्ही निघालो निकिता प्रफुल्लच्या एंगेजमेंट लोकेशनसाठी। एंगेजमेंट लोकेशन होतं चिवला बीच साईड, काळबादेवी एक्झोटिका। म्हणून मुद्दामच आधीचे 2-3 दिवस आम्ही चिवला बीच न फिरता बाकी सगळे बीच फिरलो। बीच साईड एंगेजमेंटची एक्साइटमेंट तर आम्हाला एंगेजमेंट डिक्लेअर केल्यापासूनच होती। तर फायनली आम्ही पोहोचलो चिवला बीचला आणि बीच एवढं छान दिसत होतं की आम्ही रस्ता चुकलो। मग यू टर्न घेऊन आम्ही मागेच राहून गेलेल्या एंगेजमेंट डेस्टिनेशनला जायला निघालो आणि आम्ही फायनली पोहोचलो काळबादेवी एक्झोटिकाला। ही सुंदर एंट्री तर तुम्ही पाहूच शकता। ही आहे आमची नवरी मुलगी निकिता आणि हा नवरा मुलगा प्रफुल्ल आणि अशी आहे यांची परफेक्ट जोडी। अँड इट वॉज अ ड्रीमी प्लेस। मग सुरू झाले त्यांचे एंगेजमेंट रिच्युअल्स आणि फोटोशूट। आणि साखरपुड्यामध्ये साखरेचा पुडा बनवून तो एंगेजमेंट होणाऱ्या जोडीच्या हातात देतात हे मला पहिल्यांदाच कळलं। तो पुडा पहिले कोण फोडून एकमेकांना साखर भरवेल अशी ही मजेशीर कॉम्पिटिशनही मी पहिल्यांदाच पाहिली। आणि या कॉम्पिटिशनमध्ये बाजी मारली ती प्रफुल्लने। पण हार न मानता निकिता तिचे प्रयत्न करतच होती। रिच्युअल्स वगैरे झाले आणि निकिता प्रफुल्ल सेकंड लुकसाठी चेंज करायला गेले होते। तर आम्ही तोपर्यंत थोडा व्ह्यू एन्जॉय केला, फायनल एक डान्स प्रॅक्टिस केली आणि त्या दोघांसाठी एक रॉकिंग परफॉर्मन्सही दिला जो आम्ही फक्त आणि फक्त 2 मिनिट आधी प्रिपेअर केलेला होता। आणि अशा प्रकारे झाली फायनली कपल एंट्री अँड देन मोस्ट अवेटेड कपल डान्सही झाला। त्यांच्या या ड्रीम कम ट्रू मोमेंटला आम्ही खूप एन्जॉय केलं। त्यानंतर झाला फुल फॅमिली डान्स परफॉर्मन्स जो की निकिता आणि प्रफुल्लसाठी सरप्राईज होता। आणि मग झाला आमचाच म्हणजे फ्रेंड्स ग्रुप गँगचा परफॉर्मन्स जो की खूप प्रॅक्टिस करूनही शेवटी चुकलाच। निकिता प्रफुल्लचा फोटोशूट चालू असताना आम्ही केला डीजेवर डान्स। ही आहे निकिताची फुल फन लव्हिंग फॅमिली। निकिता प्रफुल्लही थोडा वेळ डीजेवर थरकले आणि आम्ही सगळे दमून फॅनसमोर येऊन बसलो। अँड देन जेवण वगैरे करून आम्ही निघालो तिथेच 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर असलेल्या रॉक गार्डन या फेमस सनसेट पॉईंटसाठी। आम्ही जरा लवकरच पोहोचलो असल्यामुळे सनसेट व्हायला अजून भरपूर वेळ होता। मग आम्ही टाईम लॅप्सला ऑन करून सनसेट होण्याची वाट बघत बसलो। असा हा सुंदर सनसेट बघताना दिवस कधी मावळला कळलंच नाही आणि आम्ही निघालो बॅक टू होम। घरी पोहोचल्यावर काकूंनी एक एक करून सगळ्यांची नजर काढली। मग आम्ही जेवण केलं आणि असा आमचा दिवस अजून संपलेला नव्हता। अजून तर माळवणी पद्धतीचं बार्बिक्यू बनवण्याचा प्लॅन हा ऑन होता। आधी तर फक्त नॉनव्हेज लोकांसाठी प्लॅन बनलेला होता। मग आमच्यासारख्या व्हेज लोकांवर थोडी दया करून निकिताने आमच्यासाठी पनीर आणि बटाट्याचं बार्बिक्यू बनवण्याचं ठरवलं। तीही पहिल्यांदाच व्हेज बार्बिक्यू बनवत असल्यामुळे व्हेज प्लॅन फसला। विनय दादाला आमच्यावर थोडी दया आली आणि त्यानंतर पुढाकार घेत दादाने आमच्यासाठी व्हेज बार्बिक्यूही बनवून दिलं। तर अशा प्रकारे रात्री 2 पर्यंत चिकनवर ताव मारताना ही नॉनव्हेज प्रेमी लोक। मी नॉनव्हेज नाही खात, पण ज्यांनी पण हे माळवणी चिकन बार्बिक्यू खाल्लं ते सगळे विनय दादाचे फॅन झाले होते। तर अशा प्रकारे हा होता आमचा कोकणमधला डे 4। तुम्हाला नक्कीच आवडला असणार। सो लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, बाय।